इचलकरंजी 2019 आणि 2021 मध्ये पंचगंगा नदीला महापूर आला होता। या पार्श्वभूमीवर आयुक्त पल्लवी पाटील यांनी आज महापालिका प्रशासन, पूर क्षेत्रातील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांसह पूर क्षेत्राची पाहणी केली। तसंच नागरिकांच्या समस्या जाणून घेत पूर प्रतिबंधक सर्व कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या। इचलकरंजीमध्ये 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत होण्याबरोबरच पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं। या पार्श्वभूमीवर उपाययोजनांसाठी 2 मे रोजी महापालिकेत बैठक झाली होती। या बैठकीतील निर्णयानुसार आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर यांनी पूर क्षेत्रातील लोकप्रतिनिधींसह शेळके मळा, बागवानपट्टी, स्वामी समर्थ मंदिर, मुजावरपट्टी, काळा ओढा परिसर, पी. बा. पाटील मळा, माऊली मंदिर पूर क्षेत्राची पाहणी केली। स्थानिक लोकप्रतिनिधींनी पूर परिस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली। आयुक्त पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधत पूर परिस्थितीतील अडचणी, समस्या आणि माहिती जाणून घेत आवश्यक सर्व कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या। यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलाकते, भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, पापालाल मुजावर, सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे, जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे यांच्यासह पूर क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते।